शो मध्ये असतो आर जे सानिकाचा वेलकम. आणि आजच्या आपल्या शोमध्ये काय असणार आहे स्पेशल, तर ज्यांच्या आवाजानं सुरांची कट्यार थेट रसिकांच्या काळजाला भिडायची किंवा आजही गाणी ऐकल्यानंतर आपसुकच भिडते असे वसंतराव देशपांडे यांची गाणी आज आपण ऐकणार आहोत. वसंतरावांची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नव्हे, तर दर्याखोऱ्यातून बेफामपणे धावणाऱ्या घोड्यासारखी आहे असं मी म्हणत नाही आहे, तर असं वसंतराव देशपांडेंच्या गायकीचं कौतुक पु ल देशपांडे यांनीच करून ठेवलं आहे. वीकेंड क्लासिक्स मराठी शोच्या निमित्तानं एखादी जुनी खजिन्याची पेटी सापडल्यासारखा आनंद मला होतो, कारण या निमित्तानं हा ठेवा तुमच्यापर्यंत पोचवता येतो. आज वसंतरावांची गायकी आपण अनुभवणार आहोत, सुरात चिंब भिजणार आहोत आणि त्यांचा आवाज कानात साठवणार आहोत. चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या या मेहफिलीची कानडा राजा पंढरीचा या गाण्यासोबत. सुधीर फडके यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलंय. गदी माडगुळकरांचे हे शब्द आहेत, तर आवाज अर्थात वसंतराव देशपांडेंचा. सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं येतंय तुमच्या भेटीला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, जणुके कुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. आ आ आ ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी. पायी तव मम चिंता, तू सुख करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता. तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरुदेव माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. गरे सारे पणे सारे गम ग रे ग गम ग रे ग म प म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरुदेव माझे मी पण, तुझ्या दर्शनी उजळो जीवन. पणे सारे गम ग सा म ग ग रे ग रे सारे सारे साने साने सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे ने रे सा. देवा सरुदेव माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती. तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता. तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया.
मूर्ती मोरया. वा, बाप्पाच्या आशीर्वादानं पुढे जाऊयात. पण हे गाणं तू सुख करता तू दुःख हरता आजही प्रत्येक गणेशोत्सवात आपलं अस्तित्व टिकवून आहे, यातच सगळं आलं की. इतक्या अवीट गोडीची गणेश वंदना आज तागायत झालीच नाहीये असं मला वाटतं. अनिल अरुण यांचं संगीत होतं, वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांचा आवाज होता. तर अष्टविनायक सिनेमातलं मधुसूदन काळेकर यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकलं सारेगम कारवा मराठीमधून. आज आपण वसंतराव देशपांडेंचा आवाज पुन्हा एकदा अनुभवतोय, त्यांची गाणी ऐकतोय. आजचा वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो वसंतरावांवरती करायचा आहे हे कळल्यापासून माझा अभ्यास सुरू झाला आणि पुलंने लिहिलेला मला एक लेख सापडला, ज्याच्यात त्यांनी सांगितलंय की आयुष्यातली 1-2 नाही तर सोन्यासारखी 22 ते 24 वर्ष या दर्जेदार गायकानं कारकुनी केली. पण एक गोष्ट खरी अशी की ही कारकुनी देखील मोठ्या तबियतीने केली. कारकुनांच्या अड्ड्यात वसंता 100% कारकुन असायचा. आपण कलावंत असून कारकुनीत झिजतो आहोत या चालीची कधीही रड त्यांनी केली नाही. निराशेचा उसासा देखील वसंतांनी कधीही टाकलेला पुलंना आठवत नाही असं त्यांनी लिहिलंय. वसंतांच्या व्यक्तिमत्वात एक खट्याळ कार्ट आणि एक गंभीर वयोवृद्ध अशी दोन्ही व्यक्तिमत्वे गुण्या गोविंदानं एकत्र नांदत असत. पुलं आणि वसंतराव देशपांडे यांची मैत्री किती खास होती हे मी तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. पण वसंतरावांच्या आयुष्यात संगीत कधी सुरू झालं, त्यांना कोण गुरु लाभले आणि मग कट्यार काळजात घुसलीनं ते लोकांच्या मनावर कधी अधिराज्य गाजवायला लागले, हे सारं काही आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या या वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोमध्ये. सो कुठेही जाऊ नका, पुढचं गाणं घेऊन येते तुमच्यासाठी. अष्टविनायक याच सिनेमातलं हे गाणं आहे, दाटून कंठ येतो. वसंतराव देशपांडेंनी गायलंय, शांता शेळकेंचे शब्द आहेत, तर अनिल अरुण यांनी या गाण्याला संगीत दिलंय. ऐकूयात सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, रमलो तुझ्या सवेमी गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरांना केले तुला शहाणे, जातो सुखावनी मी, जातो सुखावनी मी, त्या गोड आठवाने जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. बोलात बोबडीच्या संगीत जागविले, बोलात बोबडीच्या संगीत जागविले,
लयताल सूर लेणे सहजीच लेवविले एक एक सूर यावा एक एक सूर यावा नाहून अमृताने अवघ्याच जीवनाचे अवघ्याच जीवनाचे भावे सुरेल गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो कसा निरोप तुटतात आत धागे घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे हा देह दूर जात मन राहणार मागे धन आत्मजा तुझ्याचे ज्याचे तयास देणे परक्या परे आता मी परक्या परे आता मी येथे फिरून येणे दाटून कंठ येतो ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो. सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सूरत पिया किन छिन बिसराए सूरत पिया किन छिन बिसराए सूरत पिया किन छिन बिसराए हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए सूरत पिया किन छिन बिसराए सूरत पिया किन छिन बिसराए सूरत पिया किन छिन बिसराए नैन रन को समाए नैन रन को समाए नैन रन को समाए तरपत हूँ बिल खतरे निभाए तरपत हूँ बिल खतरे निभाए अखियानिर अशुभन झरलाए अखियानिर अशुभन झरलाए सूरत पिया की छिन बिसराए सूरत पिया किन छिन बिसराए सूरत पिया किन छिन बिसराए साजन बिन मोहे कछु ना सुहावे साजन बिन मोहे कछु ना सुहावे बिगड़ी को मेरे कौना बनावे बिगड़ी को मेरे कौना बनावे हसन रंगा सुजी पहलावे हसन रंगा सुजी पहलावे सूरत पिया किन छिन बिसराए सूरत पिया किन छिन हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी
बिजात आये सूरत बिजाकिन छिन बिसराजे सूरत बिजाकिन छिन बिसराजे नैन रैन को समाये नैन रैन को समाये नैन रैन को समाये नैन रैन को समाये तर पात गुबिल खतरे न निभाए तर पात गुबिल खतरे न निभाए अखियानिर अशुभन झरलाए अखियानिर अशुभन झरलाए सूरत बिजाके छिन बिसराजे सूरत बिजाके छिन बिसराजे सूरत बिजाके सूरत बिजाके सूरत बिजाके छिन बिसराए. क्या बात है. कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे गाणं आपण ऐकलं. सुरत पियाकीन छिन बिसराय. वसंतराव देशपांडेंचा हा आवाज होता. पुरुषोत्तम दारव्हेकरांचे हे शब्द होते. तर संगीत दिलेलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकेंनी. ह्या मातब्बरांनी या दिग्गजांनी हे जे काही काम करून ठेवलंय ना, हा खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक अनमोल ठेवा आहे. 2015 साली चाललेला सिनेमा कट्यार काळजात घुसली यातली ही गाणी आपल्या अनेकांच्या प्लेलिस्टवरती वाजतात. पण खरं काम ओरिजिनल ज्यांनी केलंय त्याचं क्रेडिट मात्र ह्या मातब्बर मंडळींना दिलंच पाहिजे. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकानं पंडित वसंतराव देशपांडे आणि अभिजात संगीत यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणलं आणि याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना अमाप प्रसिद्धी आणि रसिकाश्रय लाभला. 1967 साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि नाटक, नाट्यसंगीत आणि अभिजात संगीत याचा मेळ या नाटकात पाहायला मिळाला. रसिकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. खां साहेब ही व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात इतकी भरली, ठसली आणि सामावली की पु ल देशपांडे यांनी वसंत खा देशपांडे ही पदवी खुशी खुशी आणि आनंदे वसंतराव देशपांडेंना दिली. याच कट्यार काळजात घुसली नाटकातलं पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला. तेजोनिधी लोह गोल. पुरुषोत्तम दारव्हेकरांचे शब्द आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकींचं हे संगीत आहे. तेव्हा चला कट्यार काळजात घुसू देच या गाण्यासोबत ऐकत रहा सारेगम वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो RJ सानिका सोबत. भास्कर हे गगन राज भास्कर हे गगन राज तेजो निधि लोह गोल तेजो निधि लोह गोल दिव्य तुझा तेजाने दिव्य तुझा तेजाने झगमगले भुवन आज झगमगले भुवन आज हे दिन मणि व्योमराज हे दिन मणि व्योमराज भास्कर हे गगन राज तेजो निधि लोह गोल कोटि कोटि किरण तुझे अनलशरा उधळती कोटि कोटि किरण तुझे अनलशरा उधळती अमृत कण परिहोन अमृत कण परिहोन अणुरेणू उजळीती अणुरेणू उजळीती तेजातच जनना मरण तेजातच जनना मरण तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज हे दिन मणि व्योमराज भास्कर हे गगन राज तेजो निधि लोह गोल ज्योतिर्मय मूर्ति तुझी ज्योतिर्मय मूर्ति तुझी गृहमंडल दिव्य सभा ज्योतिर्मय मूर्ति तुझी गृहमंडल दिव्य सभा
दाहक परिसंजीवक दाहक परिसंजीवक तरुणारुण किरण प्रभा तरुणारुण किरण प्रभा हो जीवन विकास हो जीवन विकास वसुधेची राखलाज वसुधेची राखलाज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज तेजो निधि लोह गोल तेजो निधि लोह गोल. सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. घे छंद मकरंद घे छंद घे छंद मकरंद प्रियहान मिलिंद मकरंद प्रियहान मिलिंद मकरंद प्रियहान मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद मकरंद प्रियहान मिलिंद मकरंद प्रियहान मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद घे छंद. मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल होई बांधी भृंग परिशोडिना ध्यास गुंजना तदंग घे छंद मकरंद घे छंद मकरंद प्रियहान मिलिंद मकरंद प्रियहान मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल होई बांधी भृंग परिशोडिना ध्यास गुंजना तदंग घे छंद घे छंद मकरंद घे छंद घे छंद घे छंद घे छंद. सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये असतो RJ सानिकाचा वसंतराव देशपांडेंची गाणी आणि हा अनमोल ठेवा आज आपण अनुभवतोय. पण वसंतरावांच्या आयुष्यात संगीत शिकण्याची सुरुवात कशी झाली तर त्यांच्या आई या शिक्षिका होत्या आणि त्या जवळपासच्या देवळांमध्ये भक्ती संगीत म्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता असं म्हणायला हरकत नाही. शिवाय वयाच्या केवळ 7व्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयामध्ये प्रवेश मिळून खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली. वसंतरावांना वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे पहिले गुरु मिळाले आणि अवघ्या 6व्या वर्षी मृच्छिकटिक नाटकातलं जनसारे मजला म्हणतील की हे पद ऐकून खुश झालेले नागपूरचे गानमहर्षी पंडित शंकरराव सप्रे यांनी त्यांच्या संगीताची जबाबदारी स्वीकारली. पुढे त्यांना अनेक गुरु भेटले. वसंतरावांनी कलेत घराणेशाही कधीच मानली नाही.
दीनानाथ, बालगंधर्व, बेगम अख्तर, हिराबाई बडोदेकर अशी सगळी मंडळी वसंतरावांची श्रद्धास्थानं होती. वादन, अभिनय, नृत्य या साऱ्याच कला त्यांना अवगत होत्या. अनेक उस्तादांच्या कृपेनं प्रत्येकाच्या घराण्याच्या गायकीतलं सत्व त्यांनी आपल्या गळ्यात उतरवलं आणि स्वतःच्या अशा खास गायकीला त्यांनी जन्म दिला. चला ऐकूयात कट्यार काळजात घुसली याच नाटकातलं या भवनातील गीतपुराणे हे गाणं. येतंय सारेगम कारवा मराठीमधून तुमच्या भेटीला. या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. भाव भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भावुक गाथा. भाव भक्तीची भावुक गाथा. पराभूत हो नमविल माधा, पराभूत हो नमविल माधा. नवे सुरान नवे तराणे, नवे सुरान नवे तराणे. हवा नवा तो नूर जाऊ द्या, हवा नवा तो नूर जाऊ द्या. दूर जुने ते सूर या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत, भवनातील गीत, भवनातील गीत पुराणे. ही अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगम मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना, मृगनयना, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी. कामिनी होती ती मंजुळ मधुरालापिनी रसिक मोहिनी. कामिनी
मृगनयना रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी कामिनी मृगनयना रसिकमोहिनी नवयौवन संपन्न रम्य गतिविलासिनी रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी आह्लादक मुखचंद्र ही होता आह्लादक मुखचंद्र ही होता आह्लादक मुखचंद्र ही होता होती दृष्टि प्रेम रसवाहिनी रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी आह्लादक मुखचंद्र ही होता चंद्र ही होता आह्लादक आह्लादक मुख चंद्र ही होता होती दृष्टि प्रेम रसवाहिनी रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी कामिनी 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 मधुरालापिनी रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी आह्लादक मुखचंद्र ही होता आह्लादक 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 मुखचंद्र ही होता चंद्र ही होता आह्लादक मुखचंद्र ही होता होती दृष्टि प्रेम रसवाहिनी रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी मृगनयना 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 रसिकमोहिनी मृगनयना रसिकमोहिनी नवयौवन संपन्न रम्य
अतिविलासिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी रसिक मोहिनी रसिक मोहिनी. संशय कल्लोळ या नाटकातलं मृगनयना रसिक मोहिनी हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. वसंतराव देशपांडे यांचा हा जादूमयी आवाज होता. वसंतराव देशपांडे यांनी हिंदी फिल्म संगीत फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने, चाचा चौधरी आणि रंगीबेरंगी या 3च फिल्ममध्ये त्यांनी गायल्याची नोंद सापडली. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा आणि भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ 8व्याच वर्षी त्यांची गायनकला जाणून भालजी पेंढारकर यांनी कालिया मर्दन या त्यांच्या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण करण्याची संधी दिली होती. मग काय, एक उत्तम गायक, अभिनेता, मराठी नाटक आणि चित्रपट संगीतकार म्हणून ते गाजले. बेगम अख्तर त्यांना आदरानं गुरुजी असं संबोधित करत. यातच त्यांची यशस्वी कारकीर्द दिसून येते. ग्वाल्हेर घराण्याचे अधिकृत शिक्षण घेत असतानाच किराणा आणि भेंडी बाजार या घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चिजा वसंतराव देशपांडे यांनी शिकून घेतल्या होत्या आणि आत्मसात केल्या होत्या. पु ल देशपांडे यांचा तर वसंतरावांवरती खास लोभ होता. पु ल देशपांडे यांनीच अनेक उस्ताद असणाऱ्या या शागिर्दला एकलव्य ही पदवी बहाल केली होती. मात्र वसंतराव देशपांडे यांनी स्वतःची अशी वेगळी गायकी निर्माण केली होती. पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या संगीत नाटकांचा तो काळ होता. त्यांची स्टाईल वसंतरावांना इतकी भावली की कळत नकळत आपल्या गायकीमध्ये दीनानाथांची स्टाईल त्यांनी अगदी आत्मसात केली होती. आणि या गोष्टीचा वसंतरावांना सार्थ अभिमान होता. घेऊन येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला. श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांचं संगीत, वसंतरावांचा हा आवाज आणि गाण्याचे शब्द आहेत राहिले ओठातल्या ओठात. चला हरवून जाऊया या गाण्यासोबत. आणि हे गाणं येतंय आपल्या भेटीला सारेगम कारवा मराठीमधून. ओठात वेडे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे भेट होती आपुली का भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे राहिली ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले. हात हाती कापरे ते हात हाती बावरे डोळ्यात आसू कापरे ते हात हाती बावरे डोळ्यात आसू आग पाण्यातून पेटे आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू दोन थेंबाच्या क्षणाचे दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले.
गर्द हिरवे पाच पाणी, गर्द हिरवे पाच पाणी, रक्त कमळे कुंकुमाची, गर्द हिरवे पाच पाणी, रक्त कमळे कुंकुमाची, खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची, खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची, आठवे म्हटलेस ना तू, आठवे म्हटलेस ना तू, हे हवेसे विश्व माझे राहिले, ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले. कैसे फुलारे, मी म्हणू कैसे फुलारे, आज तू नाहीस येथे, मी म्हणू कैसे फुलारे, आज तू नाहीस येथे, वेलदारी सायलीची, वेलदारी सायलीची, क्रोध अजूनी बार देते, लाख पुष्पे तोडिला विन, लाख पुष्पे तोडिला विण, ये भरोनी पात्र माझे राहिले, ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारेगम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशन्सचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे. मिसळूनी मेळ्यात कधी एक हात धरुनी, कधी मिसळूनी मेळ्यात कधी एक हात धरुनी, कधी मिसळूनी मेळ्यात कधी एक हात धरुनी, कधी आपुलीच साथ कधी करीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर
वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे. आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध, आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध, आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध. नादातच शीळ नादातच शीळ वाजवीत चाललो, नादातच शीळ वाजवीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे. चुकली तालात चाल लागला जीवास बोल, चुकली तालात चाल लागला जीवास बोल, चुकली तालात चाल लागला जीवास बोल. ढळलेला तोल सावरीत चाललो, ढळलेला तोल सावरीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे. खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे, खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे, फेकून देऊन आता परत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो.
वाटेवर काटे वेचित चाललो हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. यशवंत देवांचं संगीत तर वसंतराव देशपांडे यांचा हा जादुई आवाज. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो जेव्हा वसंतरावांवरती करायचा आहे हे मला कळलं, त्यानंतर मग मी अभ्यासाला सुरुवात केली आणि यातच माझ्या हाती लेख लागला, तो म्हणजे पु ल देशपांडेंचा. आणि म्हणून आज वसंतराव देशपांडेंनी काय केलं आहे किंवा ते कसे होते हे मी तुमच्यापर्यंत पोचवू शकते. सो पुलंना आजही धन्यवाद. पुलंच्या या लेखात त्यांनी लिहिलंय की वसंतराव देशपांडे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, पण कधीच गर्व आणि मीपणा याचा नावाला देखील लवलेश नव्हता. वझेबुवांबरोबर ते तालमीत जायचे. त्यांच्या 2-2.5 वर्षांच्या ओळखीत वझेबुवांना एकदाही कळलं नव्हतं की वसंतराव गातात म्हणून. कोणत्याही घराण्याचं पाईक म्हणून वसंतरावांनी कधीच मिरवलं नाही. एका मैफिलीमध्ये त्यांच्या अतिशय रंगलेल्या गाण्यानंतर एकानं त्यांना विचारलं की काय हो देशपांडे, तुमचं घराणं कुठलं? त्यावर ते ताडकन म्हणाले, आमच्यापासून सुरू होणारं आहे आमचं घराणं. पण गातानाचे वसंतराव आणि गृहस्थाश्रमातले वसंतराव यांच्यात कमालीचा फरक होता. म्हणजे अगदी 2 ध्रुवच होते. गाणं शिकताना त्यांनी कसलाही पडदा मनावर पडू दिला नव्हता. ज्या नम्रतेने त्यांनी लाहोरच्या दर्ग्यामध्ये पटियाला घराण्याचे उस्ताद असद अली खान यांच्याकडे 4-5 महिने फक्त मारवा राग शिकला, त्याच अदबीने सुरेश बाबू मानेंकडं त्यांनी पुण्यात गाणं शिकलं. गाणं गातानाही स्पृश्य अस्पृश्यता अजिबात नाही. म्हणूनच जेवढं नामारो पिचकारी भर शतजन्म शोधताना किंवा सुरत पियाकी ऐकताना आपण तृप्त होतो, तेवढाच आनंद आपल्याला कोंबड्याची शान किंवा कुणासाठी सख्खे तू अशी हलकी फुलकी साधी छान गाणी ऐकतानाही मिळतो. याच नोटवरती घेऊन येतेय वसंतराव देशपांडेंचं अजून एक अजरामर गाणं, कुणी जाल का सांगाल का. यशवंत देवांचं हे संगीत तर वसंतरावांचा हा आवाज ऐकूया आणि कानात साठवूया. जाल का सांगाल का, कुणी जाल का सांगाल का, कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा, सुचवाल का ह्या कोकिळा. रात्री तरी गाऊ नको, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको आपला गळा, कुणी जाल का सांगाल का. आधीच संध्याकाळची, आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली, आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली. परत जाता चिंब चुंबन, परत जाता चिंब चुंबन, देत दारी थांबली. हार पूर्वीचा दिला, हार पूर्वीचा दिला, तो श्वास साहून वाळला, तो श्वास साहून वाळला. आताच आभाळातला, आताच आभाळातला, काळोख मी कुरवाळीला, कुणी जाल का सांगाल का. सांभाळूनी माझ्या जीवाला, सांभाळूनी
येता वाजली इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले सांगाल का त्या कोकिळा सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली की झार होती वाढली आणि जाया गाद कोणी आणि जाया गाद कोणी रात्र जागून काढली कुणी जाल का सांगाल का कुणी जाल का सांगाल का सांगाल का सांगाल का. हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या. गुळाचा गणपती या सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. जे गाणं इतर गाण्यांपेक्षा कानाला वेगळं लागतं आणि मनाला मोहून टाकतं ते एका स्वतंत्र परंपरेत मोडतं. आणि अशा गायकीची स्वतंत्र परंपरा ज्यांनी सुरू केली ते म्हणजे वसंतराव देशपांडे. वसंतरावांच्या गाणे पेश करण्याचा ढंग, त्याचे आडाखे, पद्धती, त्यांचे सुरांचे लगाव हे सगळंच वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यांच्या परिस्थितीविषयी पुलंनी आपल्या लेखात सांगितलंय की पुण्यात ज्या चाळीत ते राहायचे तिथली कंडिशन काहीशी अशी असायची
की दारातल्या कचऱ्याचा ढीग ओलांडून चाळीतल्या बाळगोपाळांच्या कलाकुसरी हुकवत जिन्यातून वर गेलं की वसंतराव देशपांडे, ख्यातनाम गायक, नट आणि पेन्शनर मिलिटरी अकाउंट यांचं बिऱ्हाड लागायचं. खिडकीत आफ्रिकेतून आणलेला एक कसक्कू नामक उदी तपकिरी रंगाचा काकाकुवा होता. एका खोलीचा अर्धा भाग हा मूतपाक खाण्याचा असायचा आणि उरलेला दिवाणखाना. पण त्या एवढ्याशा जागेतली टापटीप ही वसंतांच्या आईनी अगदी जपली होती आणि त्यातूनच त्यांच्या मनाचं मोठं वैभव आपल्याला दिसायचं. वसंतराव देशपांडे जितके उत्तम गायक होते तितकेच ते उत्तम गृहस्थही होते. नाटक, सिनेमा, गायन क्षेत्रात पाय घसरायची निसरडी वाट असतानाही त्या खोलीत राहून स्वतःला अनेक चैनी नाकारून वसंतरावांनी गृहस्थाश्रमाचे सारे आदर्श पाळले होते. पुलंच्या लेखातून आपल्याला समजतं की खरे वसंतराव नेमके होते ते कसे. वसंतरावांनी गायलेली अवीट गोडीची भजनं, सुगम संगीत आजही आपल्या रसिकांच्या ओठावर ओढली आहेत. अष्टविनायक सिनेमातलं तू सुख करता तू दुःख हरता हे गाणं आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. आणि म्हणूनच इतकी वर्ष होऊन सुद्धा वसंतरावांचं संगीत आपल्या मनात रुजलंय. 1965 साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि आपलं उर्वरित आयुष्य भारतीय शास्त्रीय संगीत सेवेला वाहून टाकलं. 1967 ते 1977 हा 10 वर्षांचा अतिशय मोठा कालावधी कट्यार काळजात घुसली या नाटकानं व्यापून टाकला आणि यासाठी वसंतरावांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. याच नोटवरती वसंतरावांना सर्व रसिकांचा मानाचा मुजरा. आज आपण इथेच थांबतोय. जाता जाता वसंतरावांचंच एक गाणं तुम्हाला ऐकवतीये, छेडी आल्या तारा. शांता शेळकेंचे हे शब्द आहेत तर पंडित जितेंद्र अभिषेकींचं संगीत. सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं येतंय तुमच्या भेटीला. छेडियला तारा, छेडियला तारा, छेडियला तारा, ओ छेडियला तारा. ते गीत येईना जुळून, गीत येईना जुळून, ओ छेडियला तारा, ओ छेडियला तारा. फुलते ना फूल तोच जाय पाकळी गळून, फुलते ना फूल तोच जाय पाकळी गळून, ओ छेडियला तारा, ओ छेडियला तारा. आकारून येत काही, आकारून येत काही, विरते निमिषात तेही, विरते निमिषात तेही. स्वप्न चित्र पुसून जाय रंग रंग घडून, ओ छेडियला तारा, ओ छेडियला तारा. क्षितिजाचा आर दूर, मृगजळास येई पूर. क्षितिजाचा पार दूर, मृगजळास येई पूर. लस लसते अंकुर हे, लस लसते अंकुर हे, एक चालले जळून. लस लसते अंकुर हे, एक चालले जळून, ओ छेडियला तारा, ओ छेडियला तारा, ओ
करहा करी धरिला शुभांगे 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 करहा करी करहा धरिला शुभांगे करहा करी रमाकांता समोरे सुदिनी रमाकांता समोरे सुदिनी 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 रमाकांता समोरे करहा करी धरिला शुभांगे करहा करी सुखदा सदा सुखदा सदा सुखदा सुखदा सदा मत्स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा मत्स्वामिनी तू गृह संपदा उपभोगी सारी गृह संपदा उपभोगी सारी करहा करी धरिला शुभांगे करहा करी करहा धरिला शुभांगे करहा करी करहा धरिला शुभांगे करहा करी सुखना सदा
स्वामी तू सुखदा सदा सुखदा सदा मत स्वामी तू सुखदा सदा सुखदा सदा मत स्वामी तू गृह संपदा उपभोगी सारी गृह संपदा उपभोगी सारी करहा करी धरिला शुभांगी करहा करी धरिला शुभांगी करहा करी करहा करी करहा करी. जर हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना. काजळ कुंकुम देखून लाली काजळ कुंकुम काजळ कुंकुम देखून लाली साडी जांभळी हिरवी सोळी साडी जांभळी हिरवी सोळी घेई तनुवरी शेला भरगरी घेई तनुवरी शेला भरगरी लपवी यौवन खुणा आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना. बकुळ फुलानी गुंफी वेणी बकुळ फुलानी गुंफी वेणी कर्णभूषणे झुलती कानी ऋणु झुनु गाती कंकण हाती गुपित सांगती जना आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना प्रिया मिलना प्रिया मिलना वेळ झालीये तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल
तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारेगम मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळे खालती कमेंट्स करून सुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा.